नमस्कार मंडळी, मी आहे मयुरी आणि झणझणीत किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत स्पेशल रेसिपी, ती म्हणजे मोठी कोळंबी. खाल्ली आहे का कधी? खाल्ली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग आता आपण कोळंबी साफ करून घेऊयात. हे मला नाही जमत बरं का, हे सगळं आमचे आहोस साफ करून देतात मला. छान कटिंग करतात, छान धुवून देतात. मी फक्त रेसिपी बनवायचं काम करते. ही बघा छान धुतलेली आहे. चला तर मग आता सर्वात आधी आपण वाटण करून घेऊयात. त्याच्यासाठी आधी कांदा आणि खोबरं छान गॅसवर भाजून घ्यायचं आहे. कोथिंबीर, खोबरं, भाजलेला कांदा, जिरं, धणे आणि बडीशेप छान मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की लगेच कढीपत्ता टाकायचा आहे. मग आपला अद्रक आणि लसूण छान ठेचून घ्यायचं आहे. लसूण ॲड करायचा. मग कांदा टाकायचा आहे. ते छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मिक्स करायचं आहे. छान मिक्स. आता आपला कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये लगेच ते वाटण ॲड करायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. वाटण एकदा शिजलं की लगेच त्याच्यामध्ये हळद, मसाला, गरम मसाला हे सगळं टाकून छान मिक्स करायचं आहे. आणि हे सगळं मिक्स झालं की लगेचच त्याच्यामध्ये आपण कोळंबी ॲड करायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. छान मिक्स करायचं आहे. छान असं मिक्स झालं आहे. आता आपण त्याच्यामध्ये एक टोमॅटो ॲड करूयात आणि परत पुन्हा छान मिक्स करूयात. आता स्लो गॅस करून त्याच्यावर झाकण ठेवून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि 10 मिनटं ठेवायची आहेत वाफेवर शिजवत. तसंच थोडं पाणी ॲड करत शिजवून घ्यायची आहे छान. अशा प्रकारे आपली कोळंबी छान शिजलेली आहे. तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तर ते वरचं पाणी ॲड करून एक उकळ येईपर्यंत ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपली झणझणीत कोळंबी मसाला तयार आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. चला तर मग आता तुम्हाला मी टेस्ट करून सांगते कशी झाली आहे. खूपच टेस्टी. एकदा खाल तर पुन्हा बनवाल. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. बाय, धन्यवाद.